आता बातमी पोलिसांच्या अजब कामगिरीची। आतापर्यंत गुन्हेगाराला पकडणं, गुन्ह्याची उकल करणं यासाठी पोलिसांना पुरस्कार, पारितोषिक दिली जातात। पुण्यात सुद्धा असे पुरस्कार देण्याची पद्धत आहे, पण हे पुरस्कार देताना पुणे पोलिसांचा एक अजब कारभार समोर आलाय। परिमंडळ 3च्या आयुक्त पौर्णिमा गायकवाड यांना वेळेत पोलीस आयुक्तालयात बैठकीसाठी नेलं म्हणून 4 पोलीस शिपायांना प्रत्येकी 21,000 रुपयांचं इनाम देण्यात आलंय। तर दुसरीकडे गुन्हे शाखेचे उपायुक्त राजकुमार घाडगे यांनी गुन्हेगारीला आळा घालणाऱ्या पोलिसांना 50 रुपये, 100 रुपये, 250 रुपये अशा प्रकारचं रिवॉर्ड दिलंय। म्हणजेच पोलिसांचं खरं कर्तव्य बजावणाऱ्याची चांगली कामगिरी आहे, त्याहीपेक्षा उपायुक्तांना वेळेत बैठकीला पोहोचवणं ही कामगिरी पोलीस दलात, प्रामुख्याने पुणे पोलीस दलात अधिक उजवी आहे का याची चर्चा सुरू आहे। जीवाची बाजी लावून आपल्या गुप्त सूत्रांना कामाला लावून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिसांच्या कामाची एक प्रकारे ही थट्टा तर नाही ना, असा प्रश्न पुणेकर विचारू लागले। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, फार गंमतशीर बक्षिसाची पद्धत आहे ही। मिलिंद, जर रिवॉर्डची यादी बघितली, 30 पानांची ही यादी आहे। पोलीस आयुक्तांनी दिलेले रिवॉर्ड्स आहेत उत्तम बंदोबस्तासाठी। त्यानंतर जे झोनचे उपायुक्त आहेत यांनी सगळ्यांनी त्यांच्या झोनमध्ये कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचे रिवॉर्ड ठरवायचे अधिकार त्यांना असतात। एकीकडे झोन 3च्या म्हणजे परिमंडळ 3च्या जे उपायुक्त आहेत, DCP जे आहेत पौर्णिमा गायकवाड, त्यांनी त्यांच्याकडेच ड्रायव्हर आणि गार्डची नोकरी करणारे 4 कॉन्स्टेबल आहेत, बोरकर, जाधव, शेख आणि आणखी एक जण आहेत। यांना 1-2 नाही, एकाच लिस्टमध्ये 26 रिवॉर्ड दिलेत आणि या 26 रिवॉर्डमध्ये रिवॉर्डची रक्कम जी आहे ती प्रत्येकी 1000 रुपये अशी आहे। झोनमध्ये इतर कुठल्याही दुसऱ्या कॉन्स्टेबलला किंवा कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला हे रिवॉर्ड जे आहे ते त्यांनी दिलेलं नाही। केवळ हे 4च कर्मचारी उत्तम काम करत होते का, असा प्रश्न आहे। आता या सगळ्याच्या नंतर आणखी प्रश्न येतो की या यादीमध्ये आणखी एक उपायुक्त आहेत, जे गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे, त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना जवळपास 60 रिवॉर्ड दिलेत आणि हे 60 रिवॉर्डमध्ये अगदी पोलीस निरीक्षकापासून ते पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत 50 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंतचे रिवॉर्ड दिलेत। म्हणजे जे पोलीस कर्मचारी हे जीवावरती उदार होऊन किंवा धाडसानं मोठ्या गुन्ह्यांमधले, गंभीर गुन्ह्यांमधले गुन्हेगार पकडून आणतात, आरोपी पकडून आणतात, त्यांना तुम्ही बक्षीस देता 50 ते 100 रुपये। आणि जे तुम्हाला कार्यालयामध्ये वेळेत पोहोचवतात त्यांना तुम्ही एकदा सोडून 26 वेळा 1,000 रुपयांचं रिवॉर्ड वैभव, म्हणजे पुढच्या काही दिवसात प्रसिद्ध होतं, माझी बदली ड्रायव्हर म्हणून करा गुन्हे शाखेच्या ऐवजी, असे कदाचित अर्ज यायला लागतील पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे। नक्कीच यायला लागतील, पण ही केवळ हसण्यावारी नेण्यासारखी गोष्ट नाहीये। याचं कारण जे फूट सोल्जर्स आहेत हे अत्यंत दुखावले जातात या छोट्या छोट्या घटनांनी, कारण या कर्मचाऱ्यांना हेच रिवॉर्ड त्यांच्या अधिकाऱ्यांनी, त्यांच्या सुपिरियर्सनी दिलेली शाबासकी याच्याच जीवावरती ते खरं तर काम करत असतात, धाडसी काम करत असतात। तिथेच जर त्यांना या अशा पद्धतीने डावललं जात असेल आणि थेट ते समोर कागदावरती गॅजेटमध्ये दिसत असेल, जे संपूर्ण आयुक्तालयामध्ये प्रसिद्ध होतं सगळ्या 35च्या 35 पोलीस ठाण्यांमध्ये, तिथं या कर्मचाऱ्यांचं मनोबल काय उरेल गंभीर गुन्ह्यांमध्ये। तुझ्या बातमीचं महत्त्व खूप जास्त आहे, मोठं आहे आणि आपण तर याचा पाठपुरावा करूयात। अपेक्षा आहे की पुण्याचे पोलीस आयुक्त एवढंच नाही तर राज्याचे गृहमंत्री सुद्धा या गोष्टीत लक्ष घालतील आणि अशा प्रकारचा अन्याय होणार नाही, कारण हा एक प्रकारे अन्यायच आहे ना। म्हणजे तुम्ही मेहनत करायची, कष्ट करायचे, गुन्हेगार पकडायचे, पण बक्षीस काय 50 रुपये, 25 रुपये। अपेक्षा करूयात की हे बदलेल। वैभव, तुर्तास धन्यवाद।